बसेना म्हणून कमी एवढं वजन वाढले. वजन वाढायला लागले. बरं, आमच्या केंद्राबद्दल तुमचं काय मत आहे? मला ह्या केंद्राबद्दल आहे का नाही एक सांगू वाटते. आणि ही जी दोन नावं दिली ती कुठले नाव? शिव आणि शंभू, ह्यांच्याशिवाय ही शक्यच होत नाही. बरं, कारण ही दोनच राजे असे होते. मी दिलेलं नाव बरोबर आहे का? हे दिलेलं नाव एक अगदी योग्य आहे. बरं, मग आपण त्यांचा काय आदर्श राखायचा का? आता आदर्श राखणार निदान आपण त्यांच्या नावाला लाजून तरी. लाजून नाही. मी शिवाजी महाराजांचा पहिला पूर्वीपासून भक्तच आहे. ते आराध्य दैवतच आहे ते. पूर्ण अखंड भारताचे आराध्य दैवतच आहे ते. त्यांनी निदान त्यांच्या नावाला लाजून तरी आपण काय करायला पाहिजे? व्यवस्थित राहायला पाहिजे. बरोबर. मग ते आता तुम्हाला ते जेवण एवढं दिलं की काय केलं? काय झालं? कपडे घालायची बंद केली? एवढं जेवण चांगलं आहे? पोटभर मिळतं का जेवण? पोटभर जेवण. किती वजन वाढलं साधारणतः? साधारणतः वजन किती वाढलं? माझं वजन सर वाढलं 70 पर्यंत गेलं. 70 वरनं 65 वर आलं. कमी केलं परत? किती होतं पहिल्यांदा? पहिलं माझं 53 का 52 होतं. बरं. तिथून वाढतच गेलं. बरं, मग उपचार व्यवस्थित झाले? उपचार व्यवस्थित झाले. उपचार व्यवस्थित करतात का इथं? उपचार लोकांच्यावरती व्यवस्थित करतात का? होय. बरं, आमच्या केंद्राबद्दल इतर लोकांना तुम्ही काय सांगाल? तुमच्या केंद्राबद्दल इतर लोकांना मी सांगेल की बाबा तुमच्या घरातलं कोण असं मानसिक रोग किंवा दारू हे असलं तर तुम्ही तिकडं एकदा एक वेळ जाऊन बघून भेटून या. आणि मग काय असेल ते निर्णय ठरवून तुम्ही तुमचा पेशंट तुम्ही तिकडे न्या. नसेल तर मी सांगा मी. बरं, तुम्ही पण इथं ॲडमिट व्हायच्या अगोदर इतर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पण तुम्ही ॲडमिट होता. त्यांचं नाव आपण घ्यायचं नाही, पण तुम्ही ॲडमिट होता. तिथं आणि इथं तुम्हाला काय फरक जाणवला? असा तिथल्यापेक्षा इकडं मला जास्त फरक झाला. काय वाटलं असं? म्हणजे एकदम फ्रेश आणि मोकळं असं वाटलं. तिथं कसं होतं, बांधून होतं, नुसत्या गोळ्या खाऊन तिथं. किती गोळ्या दिल्या जायच्या तिथं? वाटीवर गोळ्या सकाळ संध्याकाळ. बरं. सलाईन. त्यामुळे ते डोकं भ्रमित होऊन जायचं. अक्षरशः ते डोकं भ्रमित व्हायचं. ह्याच्यामुळे आतापर्यंत मला ही म्हणजे ह्याच्यातून हे नव्हतं. मी धुंदीत होतास? धुंदीतच होतो. तरी माझं दारू सोड चालू हो असं व्हायला. हा फरक वाटला म्हणजे आमच्या इथं गोळ्या जास्त दिल्या जातात का? तुमच्या इथं जी गोळ्या दिल्या ती गोळ्या अंगाला सूट बी व्हायला लागलं, जेवण बी जायला लागलं आणि त्याची इच्छाच म्हणून होईना. अशा भरमसाठ विनाकारण गोळ्या दिल्या का? नाही. लोकांची मानसिकता काय असते की मला जास्त गोळ्या दिल्या, जास्त औषध दिलं की आमच्या ट्रीटमेंट चांगली झाली, असा की लोकांचा गैरसमज असतो. आता तुमच्या माध्यमातून हे इतर लोकांना सांगायचं आहे की गोळ्या दिल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट ठरलेला असतो. ते तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे, बरोबर? तर गोळ्या लय दिल्या म्हणजे जास्त उपचार झाले असं उपचार झाले काय वाटत नाहीत. मग त्यामुळे तुम्ही आमच्या इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला लिमिटेशन चांगल्या पद्धतीने दिल्या हे तुम्ही मान्य करताय. चुकीची वागणूक इथं काय कोणाला देतात का? इथं नाही, चुकीची वागणूक कोणाला काय देत नाही. बाबा कोण चुकला असला तर त्याला समजावून सांगते ती. आणि पेशंटही सुद्धा असलं चुकलं असलं तरी पेशंट एकमेकाला समजावून सांगते ती. बरं, तर तुम्ही इथून पुढे व्यवस्थित राहणार. आता न्यायला कोण आले तुम्हाला? पप्पा आले, वडील आले तर, आणि माझा बारका भाऊ आणि माझा मुलगा आला. बरं काका, तुम्हाला काय वाटतं बाबा? इतर केंद्रामध्ये पण तुम्ही ठेवला होता, आमच्या इथं पण तुम्ही ठेवला, काय तुम्हाला काय वाटलं? नाही, त्या केंद्रापेक्षा इथली सिस्टम आणि हे आम्हाला जरा चांगली वाटली. कारण त्या केंद्रामध्ये होतो पहिलं त्या पेशंटपेक्षा आम्हालाच फार टॉर्चर करायचं. बरं. त्याच्यामुळं ते आम्हाला सुद्धा ते काय आता म्हणावं असं काय की काय करायचं, एकदा जर जाऊन अडकलाय तर तिथनं ते हे झाल्याशिवाय बी निघता येत नाही, म्हणून नाविलाजाने आम्ही तिथं ठेवला होता. बरोबर. पण त्यांची पद्धत जी आहे ती वेगळी होती. आम्हाला टॉर्चर, त्याच्या मिसेसला टॉर्चर, त्याला टॉर्चर, परत त्याचे जे रिलेशन भाव वगैरे कोण आहेत त्याला टॉर्चर, की काय बाबा काय सारखं नको जे काय असतंय ते पण काय तर वेगळेच प्रश्न वगैरे विचारायचे. आणि येऊन जाऊन तेच म्हणलं म्हणजे ते माणसांना पण थोडं नको वाटतं ते.
नको वाटतं. म्हणजे ह्या लोकांनी ऑलरेडी तुम्हाला त्रास दिलेला आहे आम्हाला त्रास हे व्यसन करून. झालाय. आणि ह्यांना उपचार करण्यासाठी आणि उपचार करणारे लोक तुम्हाला त्रास द्यायला लागले, असा त्याचा अर्थ झाला. बाकीची काही नाही. बरं, मग तुम्हाला एकंदरीत आमच्या हे केंद्रात तुम्ही आता एकदा येऊन गेला होता, येऊन आलो. तुम्ही देशाची सेवा पण केलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला इथं खात्री पटली की बाबा का आम्ही ह्याला का टाकला तिथं, आम्हाला बी समजलं हं. आणि जे पेशंट आहे त्या पेशंटला पण समजलं की बाबा आपल्याला पण इथं कोण नातेवाईक वगैरे कोणाला भेटू देत नाहीत किंवा फोन करू देत नाहीत. आपण जर चांगलं असतं तर आपल्याला इथं आणून टाकलं नसतं त्यांनी. बरोबर. त्याच्यामुळं आपण आता ह्याच्या पुढं चांगलं राहायला पाहिजे त्यांनी पण विचार केला पाहिजे. बरोबर, एकदम बरोबर. आणि सगळ्यांसोबत चांगलं भाऊ म्हणा, आई म्हणा, बायको म्हणा, मुलं यांच्याशी व्यवस्थित राहावं ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि त्या अपेक्षा स्वाभाविकच आहे, ती अपेक्षा असणं. तर तुमच्या ह्या कुटुंबासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा. आणि तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी आमच्या ह्या केंद्राकडून परत एकदा शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आमच्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला तर तुमची काय हरकत असेल का? म्हणजे हा व्हिडिओ जर बघून एखादं कुटुंब त्यातून बाहेर पडलं तर त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? तर तुमच्या परवानगीने आम्ही हा व्हिडिओ अपलोड करतो. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.